श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास मेष असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. कारण येत्या 5 डिसेंबर 2026पर्यंतचे म्हणजेच पुढील 158 दिवस तुमच्यासाठी अत्यंत अद्भुत, रहस्यमय आणि प्रचंड ऊर्जेचे असणार आहेत. काय तुमच्या आयुष्यात सध्या अचानक वेग आला आहे? एखादी अंतर्गत शक्ती तुम्हाला पुढे ढकलत आहे असे वाटते का? एखादी अंतर्गत शक्ती तुम्हाला पुढे ढकलत आहे असं वाटतंय? किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून अचानक राग अनावर होतोय? जर असं घडत असेल तर थांबून जा, कारण अंतराळात 2 महाशक्तींची युती झाली आहे, ज्याला आपण अंगारक योग म्हणून ओळखतो. हा योग मेष राशीच्या लोकांसाठी अफाट संपत्ती, करिअरमध्ये मोठी झेप आणि वर्षानुवर्षे रखडलेले कामे अवघ्या काही दिवसात पूर्ण करण्याची संधी घेऊन आला आहे. पण सावध राहा, कारण अग्नी जितका प्रकाश देतो तितकाच तो बेफिकीर राहिल्यास सर्व काही भस्म करू शकतो. आज आपण या 158 दिवसाचे संपूर्ण गणित मांडणार आहोत. तुमचे आर्थिक जीवन, करिअर, शिक्षण, प्रेमसंबंध आणि आरोग्य यावर काय परिणाम होईल हे आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही अत्यंत साधे पण अचूक उपाय सांगणार आहे, जे तुमचे नशीब बदलू शकतात. त्यामुळे एकही सेकंद मिस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अंगारक योगाचे नेमके रहस्य काय? चला तर मग सर्वात आधी समजून घेऊया की हा अंगारक योग नक्की काय आहे आणि तो तुमच्यावर कसा प्रभाव पाडणार आहे. कुंभ राशीमध्ये राहू आणि मंगळ एकत्र आले आहेत आणि ज्योतिषशास्त्रात मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. मंगळ म्हणजेच अग्नी, साहस, ऊर्जा, रक्त आणि धाडस. तर दुसरीकडे राहू हा विस्तार, अचानक होणारे बदल, तंत्रज्ञान आणि बुद्धीचा कारक आहे. जेव्हा हे 2 ग्रह एकत्र येतात तेव्हा तुमच्या शरीरात आणि मनात एक प्रचंड ऊर्जा निर्माण होते. या 158 दिवसात तुम्ही कोणत्याही आव्हानाला घाबरणार नाही. तुमचे शत्रू तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. तुमच्यात एक प्रकारची लिडरशिप क्वालिटी दिसून येईल. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. हा योग जितका शक्तिशाली आहे तितकाच तो उतावळा आहे. या ऊर्जेमुळे तुमचा स्वभाव चिडचिड वाढू शकते, घाईघाईने निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते. 48 ते 1 मिनिटाच्या कालावधीत ग्रहांची अशी स्थिती असेल जी तुम्हाला विनाकारण वादात पाडू शकते. त्यामुळे या काळात आधी विचार करा आणि मगच कृती करा, हा नियम डोक्यात पक्का ठेवा. आता येऊयात त्या मुद्द्यावर जो आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आहे. पैसा, धनसंपत्ती आणि व्यापार. मेष राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी पुढील 158 दिवस आर्थिकदृष्ट्या मैलाचा दगड ठरू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे राहूचे तुमच्या 11व्या घरात होणारे गोचर. ज्योतिषशास्त्रात 11वे घर हे लाभस्थान मानले जाते, म्हणजे तुमचे कष्टाचे फळ मिळण्याचे ठिकाण. या काळात तुमच्या उत्पन्नाचे मार्ग एकाएकी वाढणार आहेत. जर तुमचा एखादा व्यवसाय असेल तर त्यात ग्राहक वाढतील आणि नवीन डील किंवा ऑर्डर्स मिळतील. विशेषतः जे लोक शेअर मार्केट, कमोडिटी किंवा ट्रेडिंगमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप मोठा नफा कमवून देणारा ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल अभ्यास नक्की करा. कोणाच्याही सांगण्यावरून आंधळा विश्वास ठेवू नका. याशिवाय ऑनलाईन बिझनेस, ई-कॉमर्स, कन्सल्टन्सी किंवा डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सोन्यासारखा आहे. जर तुमचे कोणतेही काम परदेशाशी संबंधित असेल किंवा तुम्हाला कामानिमित्त विदेशात जायचे असेल तर विजा मिळण्यापासून ते प्रवासापर्यंतचे सर्व मार्ग मोकळे होतील. बऱ्याच काळापासून अडकलेले धन किंवा कोर्ट कचेरीत अडकलेला पैसा या काळात तुमच्या हातात येऊ शकतो. तुमच्या मनातील अनेक जुन्या आणि दवी इच्छा आता पूर्ण होणार आहेत. आता बोलूया आपण तरुण मित्रांबद्दल आणि नोकरदार वर्गाबद्दल. या 158 दिवसाच्या कालावधीत तुमचे 3रे घर प्रचंड सक्रिय असणार आहे. हे घर पराक्रम, संवाद आणि कष्टाचे प्रतीक आहे. याचा सरळ अर्थ असा की तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितके मोठे यश तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी आहे. जर तुम्ही बँकिंग, रेल्वे, MPSC, UPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या काळात तुमची एकाग्रता वाढेल. परीक्षेमध्ये यश मिळण्याची प्रबळ शक्यता निर्माण होत आहे. नोकरी करणाऱ्याबद्दल बोलायचे झाले तर जे लोक डिजिटल मार्केटिंग, IT सेक्टर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट आहेत त्यांच्या बुद्धीला आणि कौशल्याला मोठी दाद मिळेल. तुमचे बॉस किंवा वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील, ज्यामुळे पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची योग येतील. फक्त एकच गोष्ट टाळायची आहे, ती म्हणजे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी विनाकारण स्पर्धा किंवा अहंकार दाखवणे टाळा. चला आता वळूया तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे. नात्यांच्या दृष्टीने हा काळ संमिश्र पण सकारात्मक असणार आहे. जर तुमच्या लव्ह लाईफमध्ये गेल्या काही महिन्यापासून काही गैरसमज, दुरावा निर्माण झाला असेल तर तो आता दूर होईल. तुमच्या जोडीदारासोबतचा संवाद सुधारेल आणि एकमेकाबद्दलचा विश्वास वाढेल. कौटुंबिक पातळीवर हा काळ अतिशय आनंदाचा असेल.
घरामध्ये एखादे मांगलिक कार्य जसे की लग्न, साखरपुडा, वास्तुशांती, कोणताही मोठा धार्मिक उत्सव साजरा होण्याचे योग आहेत. यामुळे घरात नातेवाईकांची वर्दळ राहील आणि वातावरण आनंदी राहील. सर्वात मोठी आणि दिलासादायक बाब म्हणजे जर पती पत्नीमध्ये आधीपासून कोणताही वैवाहिक वाद किंवा कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आली असेल तर या 158 दिवसात त्या वादावर समोपचाराने तोडगा निघेल. दोघेही एकमेकांच्या भावना समजून घेतील आणि नात्याची नवीन सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, जसे मी सुरुवातीला सांगितले, अंगारक योग जितका लाभ देतो तितकाच तो काही बाबतीत धोक्याचाही ठरू शकतो. अति उत्साहात निर्णय नको. जेव्हा पैसा आणि यश एकाच वेळी येते तेव्हा माणसाच्या स्वतःवरील ताबा सुटू लागतो. घाईघाईत कोणताही मोठा करार करू नका. कायदेशीर गुंतवणूक टाळा. या कालावधीत ग्रहांची स्थिती थोडी नाजूक आहे, त्यामुळे कोणत्याही बेकायदेशीर कामात पडू नका किंवा अन्यथा बंधन योग किंवा कोर्टाच्या चक्रात अडकण्याची भीती असते. कागदपत्रे नीट वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. या काळात पती पत्नीमध्ये लहानशा गोष्टीवरून संशय किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो. जोडीदारावर संशय घेण्याऐवजी थेट आणि स्पष्ट संवाद साधा. 158 दिवसामधील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि यशाचा वेग दुप्पट करण्यासाठी हे 3 सोपे उपाय नक्की करा. रोज किंवा प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसाचा पाठ करा. शक्य असल्यास महिन्यातून एकदा तरी सुंदरकांडाचे पठण नक्की करा आणि हनुमानजींना शेंदूर अर्पण करा. हनुमानजीची सेवा या योगाचे सर्व दुष्परिणाम नष्ट करते. दर मंगळवारी हनुमानजीच्या चरणांशी 2 गुलाब अर्पण करा. तसेच पक्ष्यांना रोज सकाळी सप्तधान्य 7 प्रकारची धान्य एकत्र करून खाऊ घाला आणि गरिबांना किंवा असहाय्य लोकांना अन्नदान करा. दररोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या पात्रातून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. तसेच वाहत्या पाण्यात थोडे काळे आणि पांढरे तीळ प्रवाहित करा. यामुळे राहूचा दोष कमी होतो आणि मंगळाची शुभ ऊर्जा मिळते. तर मेष राशीच्या मित्रांनो, हे 158 दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहेत. फक्त संयम आणि योग्य नियोजनाची साथ ठेवा. यश तुमचेच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमची रास मेष असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तुमच्या मेष राशीच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे पुढील 158 दिवस अत्यंत शुभ आणि प्रगतीचे जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.